नायर रुग्णालयाच्या 9व्या मजल्यावर आग लागलेली आहे। अग्निशमन दल हे घटनास्थळी दाखल झालंय। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत। याच संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी राजू सोनवणे। राजू, नायर रुग्णालयाच्या 9व्या मजल्यावर आग लागल्याचं कळतंय, काय नेमकी स्थिती आहे त्या ठिकाणची? विशाल, पाहता आपण नायर रुग्णालयाच्या 9व्या मजल्यावरती ही आग लागलेली आहे। काही वेळानंतर जे आहे ते फायर ब्रिगेडचे जवान त्या ठिकाणी पोहोचून या आगीवरती कंट्रोल केलेला आहे। मात्र ही आग ज्या ठिकाणी लागलेली आहे, ज्या इमारतीचं उद्घाटन स्वतः मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं होतं, त्या ठिकाणचं हे नायर रुग्णालय आहे। आणि रुग्णालयांना आग लागण्याच्या घटना ह्या वारंवार महाराष्ट्रामध्ये पाहिलेल्या आहेत। एवढंच नाही तर अनेकांचे बळी सुद्धा याच्यामध्ये गेलेले आहे। असं असताना सुद्धा नायर रुग्णालयाला ही आग कशी लागली हा मोठा प्रश्न आहे। कशामुळे लागली हे आतापर्यंत समजू शकलेलं नाहीये। त्यामध्ये काही हानी झाली का याची माहिती जी आहे ती आतापर्यंत पोहोचू शकली नाही। थोड्या वेळात स्पष्टता येईल। मात्र या आगीवरती जे आहे ते कंट्रोल करण्यामध्ये अग्निशमन दलाच्या विभागाच्या जवानांना जे आहे ते यश मिळताना पाहायला मिळते। मात्र ही आग जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती पसरताना आपल्याला पाहायला मिळत होती, कारण या 9व्या मजल्यावरती काही फर्निचर होतं आणि फर्निचरला सुद्धा जी आहे ती आग लागलेली होती। त्यामुळे ही आगीचा जो आहे तो भडका उडालेला होता। मात्र कुठेतरी ही आग जी आहे ती आता कंट्रोलमध्ये आलेली आहे। मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। राजू, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।